नमस्कार, मी आहे नागेश चित्तरमारे, उद्गार न्यूज मध्ये। अवघे 2 दिवस झालेले आहेत अधिवेशन संपून विधान भवनाच्या बाहेरच्या साईडनी आपण पाहू शकता। एक साईड विधान भवन आहे, मिठानिम दर्गा आहे, त्याचबरोबर समोरच्या झोपडपट्टीमध्ये आज एक मोठा खुलासा एनडीपीएस पथक गुल्हाने सरांच्या माहितीनुसार इथे कारवाई करण्यात आली। यांच्याकडे 2 किलो गांजा हा विक्रीसाठी आला असून विक्रीसाठी छोटे छोटे पॅकेटही बनवल्या गेलेले होते। यामध्ये अशातच अवैध प्रकारे हे झोपडपट्टी ही असल्याचं समोर बाब आलेली आहे। तर अशात कितपत सुख सुविधेसोबत आपण विधान भवनाला पाहू शकतो, कारण की विधान भवन हा एक मोठ्या कारकिर्दीसाठी मानल्या जाते। यामध्ये आताच अवघे 2 दिवस अगोदर मोठे मोठे मंत्री इथे येऊन गेलेले आहेत। त्याचबरोबर पाहण्यात येते का विधान भवनापासून फक्त 100 फूटच्या अंतरावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा विकला जात होता। अशातच कारवाई करण्यात आलेली आहे। आता विधान भवनाला किती सुरक्षा लाभलेली आहे व किती गांजे विक्रेते किंवा अंमली पदार्थ विकणारे हे किती मोठ्या प्रमाणात नागपुरात वावरत चाललेले आहेत। तशातच विधान भवनाच्या शेजारीच आहे असे अवैध धंदे चालू असतील तर काय कुठपर्यंत विधान भवन हा सुरक्षा रक्षकांनी भरलेला आहे आपण पाहू शकता। अशातच आपण आतमध्ये पाहूया गांजा किती प्रमाणात दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण दाखवू एनडीपीएस ची पूर्ण टीम इथं हाजीर झालेली आहे। त्याचबरोबर इथले नागरिकही ह्या झोपडपट्टी मधले आहेत। आपण बघू शकता, आपण त्याच गल्लीमध्ये ज्या जागेवरती गांजा विक्री सुरू होता त्या गांजा विक्री जागेवर आपण चाललेलो आहेत। हाच तो गांजा आहे जो विक्रीसाठी छोट्या छोट्या पॅकेट मध्ये पॅक होत होता। यामध्ये आपण बघू शकता का विधान भवनाच्या बाहेरच्या बाजूने ही अशी अवैध धंदे चालू असतानाही कितपत सुखसुविधेने लाभलेली ही झोपडपट्टी आहे। या झोपडपट्टीला अवैधरित्या बसवण्यात आलेली आहे का मान्यता दिलेली आहे हे आता समोर माहिती होईल। आणि विधान भवनामध्ये जेव्हा सभा झाली त्यावेळेसही अशा जागेवरही अगर असे धंदे होत असतील तर अशात कितपत सुरक्षा रक्षक किंवा मग सुरक्षा दृष्टिकोनातील कितपत विधान भवन सेफ आहे हे आपण पाहू शकता। सर, आज जो ये कार्रवाई हुई है ठीक विधानसभा भवन के सामने जो हुई है, इसमें कितना यानी जो मादक कितना पदार्थ मिला है और क्या मिला है? यहाँ पे जो मिठानिम दरगाह के सामने जो झोपड़पट्टी है, मरियम झोपड़पट्टी, वहाँ पे कुछ लोग गांजा की बिक्री कर रहे हैं ऐसी खबर थी और उस पे हमने छापा कार्रवाई की, कोमिंग ऑपरेशन किया डॉग स्क्वाड और पथक के साथ। तो हमें एक महिला जो बिक्री कर रही थी और जो एक लेने के लिए आया था उसके पास से 2 किलो करीबन गांजा जब्त किया है। कितने आरोपी सर गिरफ्तार किए हैं और कितने आरोपी अभी गिरफ्तार से बाहर हैं? इसमें जगह पे हमें एक महिला और एक पुरुष आरोपी मिला है और इसमें उनके पास तपास करने के बाद और 2 आरोपी के नाम हमको मिले हैं जो इनको लाके दे रहे हैं। सर, ये जो बिजनेस जो धंधा जहाँ पर जो मादक पदार्थों का चल रहा था और ठीक विधानसभा के ठीक परिसर में ही चल रहा था, तो यहाँ पर और भी ऐसा जो बड़ा चैनल है जो इसके पीछे काम कर रहा था? नागपुर शहर में नशा मुक्ति अभियान ऑपरेशन थंडर आदरणीय सीपी सर के मार्गदर्शन में चालू है और जहाँ भी ऐसी खबर मिलती है या हमें उसके बारे में माहिती प्राप्त होती है हम तुरंत जाके वहाँ पे रेड कार्रवाई करके ये करते हैं। तो अभी ऐसा ही मिठानिम दरगाह के सामने मरियम झोपड़पट्टी जो विधानसभा के बगल में है, यहाँ पे भी ऐसी खबर प्राप्त हुई करके हमने यहाँ पे तुरंत कार्रवाई करी। सर, कौन से विभाग की और किसके मार्गदर्शन में ये सब कार्रवाई की गई सर? ये एनडीपीएस पथक गुने शाखा हमारे एसीपी सर अभिजीत पाटिल उनके मार्गदर्शन, डीसीपी सर राहुल माकनीकर सर और सीपी सर रविंद्र सिंगर सर इनके मार्गदर्शन के तहत। मी नागेश चित्तरमारे, उद्गार न्यूज सह।